वणी शहरात मटका बंद होता. काही ठिकाणी तरीही चोरून लपून मोबाईलवर मटका घेतला जात होता. परंतु आता राजरोज दुकाने मांडून घेतला जातो आहे. काही दिवसांपासून शहरात अवैध मटक्याच्या पेढी सुरू करण्यात आल्या. वणी बस स्थानकापासून ते इंदिरानगर टेकाडीपर्यंत अनेक ठिकाणी मटका घेतला जातो. शहरात मटक्याची रोजची उलाढाल सुमारे 4-5 लाखांपर्यंत आहे. अनेक उच्चभ्रू लोक मटका घेतात. अनेक ठिकाणी मटका घेणारे बिटर दुकाने मांडून बसले आहेत. त्यामुळेच मोठी उलाढाल आहे. वणी पोलीस ठाण्याच्या जवळपास मटका घेतला जात आहे. शहर आणि परिसरातील अनेक खेड्यातील लोक खास मटका खेळण्यासाठी शहरात येतात. हा व्यवसाय चालवणारे लोक आजीमाजी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. आदर्शवत अशा लोकांच्या सहभागातून अवैध मटका सुरू आहे. येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद निवडणुका कार्यक्रम जाहीर होईल. यात असे अवैध मटका व्यवसाय सुरू झाल्याने अनेक दिवसांपासून बंद असलेला अवैध मटका पोलीस यंत्रणेच्या कृपा आशीर्वादाने सुरू झाल्याने वरिष्ठ पातळीवर लक्ष देणे आवश्यक आहे. शहरात शांत वातावरण असून अवैध व्यवसायांना वरदहस्त देऊन शहरातील शांतता अबाधित राहील का याची खबरदारी घेण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे. अवैध व्यवसाय सुरू झाल्याने शहरातील गुंडागर्दी आणि दादागिरीचे प्रमाण आपोआप वाढले जाणार आहे. गटागटामध्ये वादविवादाचे प्रसंग हळूहळू डोकेवर काढायला सुरुवात झाली आहे. अवैध मटका सुरू झाल्याने शहरात पोलिसांप्रती तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर, वणी.